लग्नाला 2 वर्ष झाली होती, पण त्या 2 वर्षात त्यांच्या नात्यात प्रेमाचा एकही क्षण नव्हता. नंदिता शांत, पण चेहऱ्यावर कायम थंडपणा. आदित्य बाहेरून जगासमोर हसरा, पण घरात शिरताच तिच्या थंड नजरेला सामोरा जायचा. जेवणाच्या टेबलावर ती शांत बसून फक्त 2 घास घ्यायची आणि तो तिच्याकडे पाहून बोलायचा, हसणं एवढं कठीण आहे का की माझ्यासोबत बसून तुला श्वासही गुदमरतो? नंदिता थंडपणे उत्तर देते, तुम्हाला जसं वाटतं तसं समजा. 2 ताटं समोर असायची, पण जणू भिंतीसारखं अंतर त्यांच्यात उभं राहिलेलं. रात्री एकाच खोलीत झोपलेले असायचे, पण दोघांच्या मनात मात्र हजारो प्रश्न, अनुत्तरित तक्रारी. नंदिता खिडकीतून बाहेर पाहायची, जणू स्वतःचं जग कुठेतरी हरवलंय, आणि आदित्य छताकडे पाहत डोळे मिटायचा, पण झोप काही लागायची नाही. जणू हे लग्न 2 आत्म्यांचं मिलन नव्हतं, तर एक कैद होती, जिथे ते दोघं एकमेकांना टाळत जगत होते. पण कोणाला ठाऊक होतं की हाच दुरावा, हाच राग, ह्याच भिंती कधीतरी सर्वात गहीर प्रेम बनतील. संध्याकाळी आदित्य घरी येतो. नंदिता जेवण वाढून ठेवते. आदित्य 1 घास घेतो आणि कपालावर आठ्या चढवतो. आदित्य चिडून म्हणतो, हेच का रोज जेवण बनतं? थोडं लक्ष तरी देतेस का जेवणात, की फक्त नावापुरतं स्वयंपाक करतेस? नंदिता उपरोधिक हसून म्हणते, मी नाही करत जेवण. नसेल आवडलं तर बाहेरून मागवा, मला काही फरक पडत नाही. तो रागाने चमचा आपटतो आणि ती शांतपणे प्लेट बाजूला सरकवते. तिथे प्रेमाचा नव्हे तर फक्त दुराव्याचा आवाज आहे. दोघं एकाच हॉलमध्ये असतात. आदित्य TV चालू करतो, पण सतत मोबाईलवर स्क्रोल करत बसतो. नंदिता त्याच्यासमोर बसलेली, पण न बोलता फक्त खिडकीतून बाहेर बघते. TV वर हसरे आवाज चालू असतात, पण खोलीत मात्र थंड शांतता. आदित्य डोळे वर न करता, तुला काही बोलायचं नाही का? नंदिता कटाक्ष टाकून बघते आणि म्हणते, तुमच्याशी बोलून काय फायदा? तुम्हाला तर फक्त दोष काढायचे आहेत माझ्यात. बेडवर दोघं विरुद्ध बाजूला झोपलेले. आदित्य छताकडे पाहत विचारमग्न, तर नंदिता खिडकीतून चंद्राकडे बघत हळूच अश्रू पुसते. दोघं बोलत नाहीत, फक्त शांतता, अंतर आणि न बोललेले शब्द. हे नातं जबाबदारी होते, पण ऊब नव्हती. ही साथ होती, पण जवळीक नव्हती. जणू 2 अनोळखी एकाच छताखाली कैद झाले होते. रात्र उशिराची होती. घरात सगळीकडे शांतता. आदित्य अजूनही लॅपटॉपवर काम करत होता. तेवढ्यात स्वयंपाकघरातून भांडी पडल्याचा आवाज आला. तो धावत गेला. नंदिता जमिनीवर बसलेली, कपाळावर हात ठेवलेला. आदित्य घाबरून म्हणतो, अरे नंदिता, काय झालं तुला? नंदिता कमजोर आवाजात म्हणते, फक्त थोडं चक्कर आली, बाकी काही नाही. ती उभी राहण्याचा प्रयत्न करते, पण डगमगते. आदित्य तिला लगेच हाताने आधार देतो आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात काळजी दिसते. तो तिला सोफ्यावर बसवतो, पाणी आणतो, कपाळावर हात ठेवून बघतो. ताप जोरात होता. आदित्य हळू आवाज स्वतःशीच पुटपुटतो, इतक्या दिवसात मी तुला समजूनच घेतलं नाही, आणि तू शांतपणे आजारी होऊनही काही बोलली नाहीस. तो डॉक्टरला फोन लावतो. डॉक्टर तपासणी करून औषधं लिहून जातात. रात्रभर आदित्य तिच्या जवळ बसतो. नंदिता झोपलेली असते, पण अधूनमधून जागी होऊन बघते. तो तिच्या कपाळावर ओल्या कपड्याने पट्टी ठेवतोय. नंदिताच्या डोळ्यात आश्चर्य, हा तोच आदित्य आहे का जो माझ्या प्रत्येक गोष्टीत दोष शोधायचा? आदित्य तिच्या केसांवर हलके हात फिरवत हळूच म्हणतो, तू स्वतःची काळजी का घेत नाहीस? तुझ्याशिवाय हे घर रिकामं वाटेल. स्वतःला इतकं त्रास देऊ नकोस. पहिल्यांदाच नंदिताच्या डोळ्यात त्याच्यासाठी आदर आणि आपुलकीची झलक उमटते, आणि हा क्षण त्यांच्या नात्याचा पहिला बदल ठरतो. एक दिवस संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून थकलेला घरी येतो. हॉलमध्ये शिरताच त्याला हलका रडण्याचा आवाज ऐकू येतो. तो थांबतो. खिडकीजवळ नंदिता बसलेली असते. तिच्या हातात आईचा फोटो आणि डोळ्यातून पाणी वाहत असतं. आदित्य हळूच जवळ जातो. पहिल्यांदा त्याला तिचा अश्रू दिसतो. तो चकित होतो. ही एवढी कठोर दिसणारी नंदिता खरंच आतून एवढी तुटलेली आहे? नंदिता रडत म्हणते, आई असती तर मला समजून घेतली असते, पण आता या घरात मी पूर्ण एकटी आहे. हे ऐकून आदित्यचं मन हलतं. तो शांतपणे तिच्या जवळ बसतो, तिचा हात धरतो, हलक्या आवाजात म्हणतो, नंदिता, तू एकटी नाहीस. मी आहे ना तुझ्यासोबत. कदाचित मी तुला आधी समजू शकलो नाही, पण आजपासून मी प्रयत्न करेन. मी वचन देतो, तुला पुन्हा कधीच एकटं वाटू देणार नाही.
हे ऐकून नंदिता थोडीशी चकित होते. आदित्य पुढे होऊन तिच्या डोळ्यावरचे अश्रू पुसतो. त्याच्या स्पर्शाने नंदिता स्तब्ध होते. तिच्या डोळ्यात पहिल्यांदा हलकंसं हसू उमटतं आणि त्या हसण्यातून आदित्यला जाणवतं, हो, ह्या नात्याला बदल सुरू झालाय. रात्री उशीर आदित्य फोनवर बोलत असतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू असतं. खिडकीतून नंदिता त्याला बघते आणि तिच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होतात. तो कॉलेजमधल्या त्या मुलीशी अजूनही बोलतो. मग माझ्यावरची काळजी फक्त जबाबदारी आहे का? प्रेम तर नाहीच. मग मी का त्याच्या आयुष्यावर ओझं बनून राहू? पुढचा दिवस नंदिता निर्धाराने त्याच्या समोर उभी राहते. नंदिताच्या डोळ्यात पाणी असतं. ती आदित्यला म्हणते, आदित्य, आपण डिवोर्स घेऊया. तुझं जग वेगळं आहे आणि मला या नात्यात कैद होऊन राहायचं नाही. माझ्यावर जबाबदारी म्हणून प्रेमाची नाटकं करू नकोस. मी तुझं आयुष्य ओझं व्हायचं नाही आहे. आदित्य काही क्षण उभा राहतो. मग अचानक तो तिच्या हाताला घट्ट धरतो. डोळ्यात वेदना आणि राग एकत्र. आदित्य थरथरत्या आवाजात ओरडून म्हणतो, ओझं? तू मला ओझं म्हणतेस? मी तुला रोज आठवतो, तुझ्यासाठी काळजी करतो, तुझ्या अश्रूंनी माझं हृदय फाटतं आणि तू म्हणतेस मी जबाबदारी म्हणून करतो. नंदिता, मी तुला प्रेम करतो. त्या कॉलेजच्या नंबरवर मी फक्त जुना मित्र म्हणून बोलतो. पण माझं मन, माझा प्रत्येक श्वास फक्त तुझ्यासाठी आहे. तू मला सोडून जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस. मी तुला जाऊ देणार नाही, कारण आता माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तू मला सोडून गेलीस तर मी तुटून जाईन. तो तिच्या डोळ्यात डोळे रोखतो आणि दोन्ही खांद्यांना धरून तिला जवळ ओढतो. आदित्य जोरात, जणू हृदयातून ओरडतोय, तू मला नाही सोडू शकत. तू माझी आहेस आणि मी तुला कधीच कुठेच जाऊ देणार नाही, कारण मी तुझ्यावर तितकं प्रेम करतो जितकं श्वासावरही नाही करत. नंदिता रडत त्याच्या छातीवर पडते. तिचा आवाज थरथरतो. नंदिता म्हणते, माफ कर आदित्य, मी तुला कधीच समजून घेतलं नाही. पण आज मला कळालं, तू फक्त माझा नवरा नाहीस, तू माझं संपूर्ण जग आहेस. दोघं घट्ट मिठी शिरतात. पार्श्वभूमीला पावसाचे थेंब खिडकीवर आदळतात आणि त्या क्षणी त्यांचा दुरावा विरघळून जातो, फक्त प्रेमाच्या ओळ्यावर. खरं प्रेम कधीकधी राग, गैरसमज आणि अश्रूंमधून उमलतं. पण जेव्हा ते उमलतं ते आयुष्यभराचं होतं. तुमच्या मते खरं प्रेम पॉझिटिव्ह असतं का, की मुक्त सोडणारं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. आमच्या प्रेमी कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.